नमस्कार मैत्रिणो, आज आपल्याला पुरणाचं प्रीमिक्स बनवायचं आहे. तर आज आपण इथे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि ती कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर दाखवायची राहून गेलेली होती तुम्हाला. हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली होती. 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून आणि आपण इथे कुकरमध्ये थोडं त्याला 3-4 वाट्या पाणी टाकून आणि ती शिजवून घेतलेली आहे. ती हरभऱ्याची डाळ शिजली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर गूळ टाकलेला आहे. तर गूळ टाकून आपण तो छान असा त्याच्यात त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण करायचं म्हणजे आपण तो थोडासा आता हा गूळ टाकलेला आहे मी पुरणाच्या याच्यामध्ये. तर आपण 2 वाट्या घेतल्या आहे, बरोबरीने गूळ लागतो. ज्याला कमी जास्त गोड करता येतं, तर आपण 2 वाट्या परत आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि ह्या पळीने छान असं हलवून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. एकजीव केल्यानंतर आपण हे परत थोडंसं गॅसवर ठेवणार आहोत. हे बघा, असं छान असं एकजीव झालेलं आहे आणि हे सगळं वाटण आपण परत गॅसवर थोडंसं आटू देणार आहोत. हे पुरणाचं वाटण आहे ते आपण आता इथे गॅसवर ठेवून आणि ते 5 मिनटं किंवा पुरणाचं जे आहे याच्याने आपण बघा याच्याने असं थोडंसं त्याचं एकजीव करून घेणार आहोत की गूळ जो आहे तो एकत्र करून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ खूप सुंदर येणार आहे आणि आपल्याला जर पटकन अशा पुरणपोळ्या करायच्या असतील आणि आपल्याकडे जर असं पुरणाचं प्रीमिक्स असेल तर आपण पटकन किंवा आता गणपती येणार आहे, गणपतीमध्ये आपल्याला मोदक करायचे असतात पुरणाचे, वेळ नसतो, खूप वेळ असतो. तर असे जेव्हा वेळ असते तेव्हा आपण असे पुरण तयार करून ठेवतो. कारण याच्यात आता मी गूळ टाकलेला आहे, त्यामुळे तो गूळ एकजीव करून घेणार आहे. त्याच्यासाठी तो आपण इथे याच्या साहाय्याने आपण तिथे एकजीव करून घेतलेला आहे आणि बघा वाटायची सुद्धा गरज पडत नाही. तर आपण हा गूळ टाकून अगदी छान असं तयार करून घेतलेलं आहे. असं आपण एकजीव केलं की गॅसवर ठेवायचं आहे. आता आपण बघा गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसवर हे थोडंसं आटू देणार आहोत. तर हे बघा इथे गॅसवर आपण इथे ठेवून दिलेलं आहे पुरणाचं, त्याच्यात गूळ टाकून आणि आपण हे गॅसवर 5-1 मिनटं असं पूर्ण तर त्याची एक हे आहे की मी ते दाखवणार आहे की पुरण कसं शिजलं का नाही ते कसं बघायचं. त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप सांगणार आहे. पुढचा व्हिडिओ पूर्ण स्क्रिप्ट न करता बघा, खूप सुंदर व्हिडिओ येणार आहे. तर आपण इथे असं छान असं हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि इथे गॅसवर आता आपल्याला पुरण शिजलं का नाही तर आपण ही जी उलथणी ठेवलेली आहे लाकडाची ती अशी सरळ राहिली की समजून घ्यायचं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. ती अशी खोचून ठेवायची आणि आपलं पूर्ण पुरण तयार झालेलं आहे. गॅसवरून आपण खाली उतरून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये टाकलेलं आहे. बघा अशा पद्धतीने इथे एका ताटात टाकलेलं आहे आणि ताटात टाकल्यानंतर आपल्याला इथे ताटामध्ये गार होऊ देणार आहोत. गार झालं की आपण हे बघा असं पूर्ण ताटात टाकून घेतलेलं आहे आणि ताटात आता आपण हे पसरू देणार आहोत, इथे गार होऊ देणार आहोत. हे असं 2 वाट्या पुरण होतं आणि हे आपण असं छान असं इथे गूळ टाकून आणि हे थोडंसं गार झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता ह्या पूर्ण ताटात पसरवून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण ताटात पसरवल्यानंतर आपण हे आता उन्हात ठेवायचं आहे. आपल्याला छान असं हे कडक उन्हामध्ये जर ठेवलं तर छान असं वाळून जातं किंवा फॅनच्या हवेखाली जरी ठेवलं तुम्ही 1 दिवस 2 दिवस तरी हे बघा अशा पद्धतीने हे ताटामध्ये छान असं वाळून गेलेलं आहे. तर मी हे दुसऱ्या दिवशी हे वाळून गेलेलं होतं आणि 2 ताटांमध्ये बाजूला करून ठेवलेलं आहे आणि हे तयार झालेलं आहे आपलं. तर आपण हे पूर्ण वाळल्या गेल्यानंतर तर हे तिसऱ्या दिवशी बघा असं दुसऱ्या दिवशी वाळून गेलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर हे मिक्सरमधून आपण अशा पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि याची बारीक भुकटी तयार करून घेणार आहोत. तर ही सहज अशी ही जी आहे तर आपलं त्याच्यातलं गूळसुद्धा आपल्याला आणि जास्त बारीक करावं लागत नाही आणि पटकन हे बघा अशा पद्धतीने आपलं हे बारीक झालेलं आहे. तर हे बारीक झाल्यानंतर आपण इथे थोडंसं मी हे घेतलेलं आहे वेलदोडा, जायफळ
आणि त्याची पूड केलेली आहे आणि ती पूड गाळून आणि त्याच्यात टाकलेली आहे. म्हणजे त्याच्यात तो छान येतो. कारण ही जी आहे पुरणात जर आपण करताना जर ते वेलदोडा, जायफळ याची पूड टाकली असती तर त्याचा सेंट येत नाही. तर अशा पद्धतीने नंतर जर टाकून ठेवलं आणि पूर्ण आपलं हे जे प्रीमिक्स असं बनवून आपल्याला 1 ते 2 महिने सहज राहू शकतो आपण हे याच्यात. तर आता हे बाकीचं आहे ते आपण इथे बाजूला काढून ठेवलं आहे, डब्यात भरून ठेवणार आहेत आणि आपल्याला आता मी तुम्हाला पोळ्या करून दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी छान असं झालेलं आहे. तर अगदी थोडंसं पाणी बघा, मी अगदी थोडंसं असं 2-3 हे पाणी वापरलं तरी आपला गोळा तयार. बघा अशा पद्धतीने हाताने मी थोडंसं पाणी घेत आहे आणि आपल्याला जर आता इथे पुरणाची पोळी करायची आहे किंवा आपल्याला पुरणाचे मोदक करायचे असतील तर आपल्याला असे पटकन वेळ न घालता आपल्याला आता मी तुम्हाला 2 पोळ्या करून दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं पाण्याचा हात लावला आणि लगेच आपला इथे गोळा मळून झाला. जर हे वाळल्यानंतर पुरण थोडंसं गोडवा कमी होतो, तुम्हाला जर वाटलं तर गोडवा कमी झाला तर तुम्ही इथे या ठिकाणी तुम्ही पिठी साखर टाकू शकता थोडीशी, तुम्हाला वाटलं तर. पण तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर गोड कमी खाल्लं तरी छान लागते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी कमी पाण्यात, म्हणजे अगदी थोडंसं पाणी होतं त्याच्यात. आता आपण इथे बाजूला ठेवून देणार आहोत. हे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आपण 2च पोळ्या तुम्हाला करून दाखवणार आहे. तर हे असं पुरण झालेलं आहे आणि आता आपलं हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाच्या पिठाच्याच आपल्याला पोळ्या करायच्या. तर मी ही बारीक मैद्याची चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे मैद्याची चाळणी नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्याला कापड बांधून त्याच्याने गाळलं तरी चालतं, गाळून घेतलं तरी चालतं. पण माझ्याकडे ही गाळणी होती त्याच्या आणि मी थोडीशी हळद टाकली आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन आपण हे जे पुरणाला जे पीठ मळायचं आहे, गव्हाचं पीठ, ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं. त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथे छान असा हा गोळा तयार करून घेणार आहोत. अगदी मस्त असा हा गोळा. आता याच्यानंतर हा गोळा जो आहे याच्यात आपण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं मैदा वापरलेला नाही आहे, पिठाचाच वापर केलेला आहे. आपल्या घरचं जे गव्हाचं पीठ असतं त्याचं. जर गोळा वळत नसा, छान असा चिकट गोळा पाहिजे असेल तर आपल्याला पुरणाचं पीठ कसं पाहिजे असतं चिकट, हा इथे असा थोडासा गूळ घ्यायचा आहे. थोडासा हातानेच गूळ असा हा हे करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं पाणी लावायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडं पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यानंतर हा गोळा त्याच्यावर ठेवायचा आणि असं छान असा अगदी बघा असं ताटाला एवढं सुद्धा राहणार नाही आणि छान असा हा ज्या गोळ्याला चिकटपणा येतो आणि व्यवस्थित असा हा आपण जी पोळी करणार आहोत गव्हाच्या पिठाची, तर त्या पोळीचा तो गोळा अगदी छान होतो. बघा अशा पद्धतीने आपण हा अगदी मऊ, अगदी एकदम मऊ झालेला आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून आणि आपण हे 5 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत. असं 5 मिनटं कपड्याने झाकून द्यायचं किंवा त्याच्यावर एखादी डिश झाकून द्यायची आहे. असला थोडासा हाताने जर मळला तर खूप सुंदर असं त्याला आपल्याला हाताच्या साह्याने जर थोडंसं रगडलं 5-1 मिनटं तर आपल्याला ही पुरणाची पोळी आपण कशीही केली तरी खूप सुंदर येते. हे बघा अशी 5-1 मिनटानंतर पीठ झाली. हे बघा कसं तुटत नाही आहे. असं छान असं हे पुरणाचं पीठ. तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला पोळ्या करून दाखवणार आहे त्या प्रीमिक्सच्या पोळी. तर इथे हातावरच मी हा उंडा घेतलेला आहे आणि असा छान असा हातावरच हे करून घेतला. थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे किंवा तूप लावून घ्या. तर इथे आपण मी तुम्हाला म्हटलीच की मी पोळ्या करून दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण इथे पुरण त्या उंड्यामध्ये भरलेलं आहे. छान असं हे पुरण भरून झालेलं आहे आणि आपल्याला झाल्यानंतर आपण ह्या पिठामध्ये अगदी छान आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण बाजूने हे पीठ त्याला भरलेलं आहे. तर तुम्ही असे झटपट असं तुमच्याकडे तुम्हाला वाटलं की असं प्रीमिक्स जर करून ठेवलं पुरणाचं तर छान अशा पोळ्या येतात. बघा अशा पद्धतीने आपण इथे हे छान आता तुम्हाला मी लाटून दाखवत आहे. अलगद हाताने मस्त असं पीठ टाकून आणि आपण इथे ही पुरणपोळी लाटून दाखवणार आहे. अगदी छान अशी होणार आहे.
बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पोळीमध्ये गेलेलं आहे आणि छान असं झटपट असं पुरणपोळ्या आणि हे जे पुरणाचं प्रीमिक्स आहे ते आपल्याला अगदी 1 ते 2 महिने अगदी छान असं राहू शकतं हवाबंद डब्यात ठेवलं, कारण आपण ते उन्हामध्ये वाळवून घेतलेलं असतं. छान असं आपलं हे तयार झालेली आहे ही पुरणाची पोळी. आणि ही आता आपण तेल किंवा तूप, तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचे आणि तव्यावर छान अशी ही खरपूस अशी शेकून घेतलेली आहे. बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे. तुम्हाला माझं हे पुरणाचं प्रेमिक कसं वाटलं जरूर मला कमेंट्समध्ये सांगा. हे बघा का खूप छान अशी ही पुरणाची पोळी झालेली आहे. तर बघा आपण दुसरीसुद्धा पोळी त्याच पद्धतीने लाटून घेत आहोत आणि खूप बारीक अशी ही पोळी येणार आहे, अगदी छान. पूर्ण पुरण अगदी, आणि ही सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे आता पुरण एक शिकून घेणार आहोत. बघा तशाच पद्धतीने आपण ह्या दोघं पोळ्या अशा छान अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि छान असं त्याला मुद्रा अगदी मस्त अशा मऊ लुसलुशीत पोळ्या आलेल्या आहेत आपल्या. माझा थोडासा तवा तापलेल्या होत्या आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहेत. तुम्हाला जर माझं पुरणपोळीचं प्रीमिक्स आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.